एका स्त्रीचा, एका राणीचा किती दूरवर विचार बघा. पानिपतामध्ये पाण्याविना सगळी माणसं मेली, म्हणून प्रत्येक ठिकठिकाणी पाण्यासाठी विहिरी खणल्याच. पण त्याच बरोबर हैदराबादामध्ये आजही एक विहीर आहे अशी की त्या विहिरीच्या बाजूला त्यांनी मंदिराची स्थापना केली, मारुतीरायांचं मंदिर. का? कारण पाणी असंच आपल्याकडे दूषित केलं जातं, कचरा टाकला जातो, काहीही टाकलं जातं. पण तिथं जर मंदिर असेल तर त्या विहिरीचं पावित्र्य राखलं जाईल, म्हणून प्रत्येक ठिकाणी विहिरीच्या बाजूला मंदिराची स्थापना केली. एवढा विचार अहिल्याबाईंनी केला की एखादं महायुद्ध झालं ते यापुढे सत्तेसाठी नाही तर ते पाण्यासाठी होईल. पाणी हेच जीवन आहे, यासाठी त्यांनी पाण्याचे तलाव, पाण्याची बारव, विहीर सगळीकडे खणून घेतल्या. एवढा दूरवरचा विचार. आपल्या पतींना गमावलं आणि काही काळानंतर मल्हारराव वय झालं आणि एक दिवस आपल्या सासऱ्यांनाही गमावलं. घरामधले 2 पुरुष गेलेच, पण त्याच बरोबर गादीवरती बसवलेला अवघ्या 22 वर्षांचा मुलगाही त्यांनी गमावला. मालेराव आजारी होते, अनेक वैद्यांकडून त्यांची शुश्रूषा करून घेतली, पण तरी सुद्धा काही गुण पडला नाही. पती गेले, गुरुच्या स्थानी असणारे सासरे गेले आणि त्यानंतर आपलं सगळं साम्राज्य इंदोर पासून माहेश्वरी इथे नेलं. नर्मदेच्या किनारी घाट बांधून घेतला आणि माहेश्वरी येथे बाजारपेठा उभ्या झाल्या. नवीन बाजारपेठ निर्माण झाली. सबिंदू बिंदू सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारिवादी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वरमदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. नर्मदेच्या किनारी माहेश्वर नगरी, बाजारपेठा उभ्या राहिल्या. वेगवेगळ्या देशोदेशीचे वैद्य तिथे आले, सावकार आले, व्यापारी आले, नवीन उद्योग सुरू झाला. स्त्रियांना शस्त्रास्त्रांचं, युद्ध कलेचं शिक्षण द्यायला सुरुवात झाली. पाठशाळा उभ्या झाल्या, तालमी उभ्या झाल्या आणि अहिल्याबाई